संघर्ष योद्धा बाळासाहेब नामदेव ओव्हाळ. हृदयात धरून या विचार करण्यास स्वप्न साकार, हा पुढे होऊन तयार जनतेचे बनून सरदार, रक्षण करा दिन रात्र. पिंपरी चिंचवड म्हणजे कष्टकऱ्यांची, श्रमिकांची, कामगारांची भूमी. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नव्हे तर कामगारांच्या तळहातावर तरली, असं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात. पिंपरी चिंचवड उद्योग नगरीही याच कामगारांच्या घामावर उभी राहिली. बाळासाहेब ओव्हाळ हेही याच कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधी. खिशात दमडी नव्हती, त्यात चहूबाजूनं संकटांचा वेढा, अगदी आत्महत्येचेही विचार मनात यायचे. याच काळात म्हणजे 1986-87 मध्ये बाळासाहेबांनी हमालकाम सुरू केलं. पडेल ती कामं केली. त्यातूनच समाजामधल्या तळागाळातल्या वर्गाशी जोडले गेले. समाजाची सुखदुःख जाणून घेतली. या कठीण काळात विपश्यनेनेही बाळासाहेबांना मोठा आधार दिला. नव्हे, त्यांच्या आयुष्यालाच वेगळं वळण दिलं. मनाला उभारी दिली. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे मनावर बिंबलं. तेव्हाच त्यांनी ठरवलं, आता स्वतःही उभं राहायचं आणि तळागाळातल्या लोकांनाही उभं करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाज घटकातील लोकांना एकत्र करत रयतेचं राज्य निर्माण केलं. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा, प्रबोधनाचा विचार दिला. या महापुरुषांकडून प्रेरणा घेतच बाळासाहेबांनी समाजकार्याचा वसा हाती घेतला. लोकांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि सोडवणं हेच जणू त्यांचं जीवितकार्य बनलं. लोकांनीही त्यांच्यावर विश्वास टाकत नगरसेवक पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. 2017 मध्ये मामुर्डी, किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी या प्रभागातून ते निवडून आले. वॉर्डाच्या पलीकडे जाऊन लोककल्याणाच्या कामावर भर दिला. सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करताना पाणी हीच लोकांची सर्वात मोठी गरज असल्याचं बाळासाहेबांच्या लक्षात आलं. चिंचवड, भोसरीपेक्षा आपली पिंपरी वेगळी आहे. इथं राहणारा वर्ग हा काबाड कष्ट, मोलमजुरी करून जगणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा तसंच अन्य मूलभूत सुविधाही अनेक लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही. हे समजून घेऊन बाळासाहेबांनी पाणी प्रश्नाला प्राधान्य दिले. लोकांना पुरेसं पाणी मिळण्याकरता पाण्याच्या टाक्या बांधल्या. या टाक्यांमधून सुरळीत पाणी पुरवठा कसा करता येईल याकडे लक्ष दिलं. आणि योगायोगाने मी निवडून आल्या मी ठरवलं होतं की पाणी कमी का पडतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला, आपल्या प्रभागात पाणी का कमी पडतं. तर त्याचं कारण मला जाणवलं. पवना धरणात पाणी आहे, पण ते पाणी आल्याच्या नंतर एका टाकीत साठवल्यानंतर 30 टाकी खाली झाली की 30 टाकी भरायची. मग ह्या भरल्यामुळं पाणी पुरवठा जसं. मग मी काय केलं, पहिली मागणी केली की पाण्याच्या टाक्या जास्त पाहिजे. मग त्या पद्धतीने पाण्याच्या पाण्याच्या टाक्या 3 झाल्यात आपल्याकडे. पहिल्या 3 टाक्यानं आता 6 टाक्यांची कामं 3 टाक्यांची कामं चालू. मी 6 टाक्या पूर्ण होतील. आणि त्यामुळं रावेतकरांना किंवा किवळेकरांना साईनगर, मामोर्डी, विकासनगर ह्या भागामध्ये 100% पुढच्या वर्षी पुरेसं पाणी भेटेल. याशिवाय पिंपरीतील झोपडपट्टी वासियांचे आणि सर्वसामान्यांचे वेगवेगळे प्रश्न घेऊन त्यांनी वेळोवेळी संघर्ष केला. आता ही संघर्ष यात्रा आणखी पुढे नेऊन पिंपरीला नवं रूप देण्याचा विडा बाळासाहेब ओव्हाळ यांनी उचलला. त्याच भूमिकेतून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अर्थात परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून बाळासाहेब ओव्हाळ हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पिंपरी चिंचवड मधील चिंचवड आणि भोसरी हे 2 पुढारलेले मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. शहरातील अनेक प्रकल्प, विकास कामं या शहरात मार्गी लागली असतानाच तुलनेत पिंपरी विधानसभा मतदारसंघ मात्र विकासाच्या या प्रक्रियेत कुठंतरी मागं पडलाय. एकीकडे गगनचुंबी इमारती, मॉल, स्मार्ट सिटीची झलक, तर दुसरीकडे विकासापासून वंचित, दुर्लक्षित राहिलेला शहराचा मुख्य भाग, अशी सगळी व्यवस्था. वर्षानुवर्ष निवडून येणाऱ्या राज्यकर्त्यांना, नेत्यांना याचं काहीच वाटत नाही. पण बाळासाहेबांसारख्या तळागाळातून आलेल्या नेत्याला हे चित्र अस्वस्थ करतं. म्हणूनच विकासाचा हा अनुशेष भरून काढण्यासाठी, पिंपरीला नवं रूप देण्यासाठी निवडणुकीत उतरण्याची भूमिका त्यांनी घेतली. पिंपरीतील झोपडपट्टी धारकांना 500 स्क्वेअर फुटाचं हक्काचं घर मिळवून देणं, पिंपरीला झोपडपट्टी मुक्त करणं,
हेच लक्ष त्यांनी बाळगले. मुलींबरोबर मुलांनाही मोफत शिक्षण देणं आणि पर्यायानं गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त करण्याचं मिशनही बाळासाहेबांनी हाती घेतले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 तत्व भारतीय राज्यघटनेचा गाभा मानली जातात. म्हणूनच घटनाकारांना आणि संविधानाला अभिप्रेत असं काम लोकप्रतिनिधी म्हणून करण्याचा संकल्प बाळासाहेबांनी केलाय. हा संकल्प आहे पिंपरीकरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा, सर्व सुखसुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचं जीवनमान उंचावण्याचा, त्यांना सुखाचे, समृद्धीचे दिवस दाखवण्याचा. त्यामुळं पिंपरीत आता आपला बाळासाहेबच हवा. म्हणूनच येत्या 20 नोव्हेंबरला 7 किरणांसह पेनाची नीब या निवडणूक निशाणी समोरील बटन दाबून बाळासाहेब ओव्हाळ यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. माझी बहीण माझी ताकद